चांदूरबाजार तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट, प्रशासन झोपेत, माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत। रेती तस्करी, गोवंश तस्करी आणि दारूचा विक्रीचा सुळसुळाट यामुळेच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहेत। नागरिकांचा आक्रोश वाढत असताना प्रशासन मात्र शांत आहे। चांदूरबाजार तालुक्यात अवैध धंद्याची साखळी वाढत असून या धंद्यांना माफियांची दबंगिरी आणि प्रशासनाची मूकसंमती लाभत असल्याची जोरदार चर्चा आहे। आधे तेरे आधे मेरे, जनता उपाशी मरे या म्हणीप्रमाणे परिस्थिती भयावह बनली आहे। दिवसा ढवळ्या खुलेआम दारू, रेती आणि गोवंश तस्करी सुरू असून प्रशासन या घटनांकडे कानडोळा करत आहे। चांदूरबाजार तालुक्यातील कुरडपूर्णा, फुगगाव, खिरुडपूर्णा आणि आसेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी केली जात आहे। दिवसा ढवळ्या आणि मध्यरात्री रेतीची वाहतूक होत असून ट्रॅक्टर आणि डंपर सर्रासपणे धावत आहे। माध्यान, देऊरवाडा, शिरसगाव, फुगाव पिपरी, बेलोरा, सोनोरी आणि ब्राह्मणवाडा थडी या भागांमध्ये खुलेआम देशी दारूची विक्री आणि वाहतूक होत आहे। पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने अवैध धंदे जोमात सुरू आहे। तालुक्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही। यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी रोष निर्माण झाला आहे। लाखो रुपयांची उलाढाल या माफियांच्या माध्यमातून होत असून त्यांना मिळणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय पाठिंब्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। चांदूरबाजार तालुक्यातील नागरिकांनी या अवैध धंद्याविरोधात आवाज उठायला सुरुवात केली आहे। मात्र प्रशासन यावर काय कारवाई करणार? माफियांच्या या दबंगगिरीवर अंकुश ठेवला नाही तर लोक प्रशासनावरील विश्वास गमावतील। आता नागरिक वाट पाहत आहेत, प्रशासन जागे होईल का की अजूनही डोळे झाकच करीत राहील?